नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जी मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत ती बघणार आहोत. ती का बघायची आहेत? कारण ती आम्हा डॉक्टर लोकांना त्याचा अनुभव आलेला असतो, म्हणून ती आज मी सांगणार आहे. रामदास स्वामी दुसऱ्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये म्हणतात, औषधे न घे असोनी व्यथा, पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था, तो एक मूर्ख. म्हणजे काय की रोग असून जो औषध घेत नाही, म्हणजे तो पेशंट डॉक्टरकडे जातो, वैद्याकडे जातो, डॉक्टर रोग निदान करतात आणि त्याला औषधं लिहून देतात, पण तो औषध नीट घेत नाही. दुसरी गोष्ट, आजारानुसार वैद्य किंवा डॉक्टर त्याला पथ्य सांगतात, काय खायचं आहे काय नाही खायचं आहे हे सांगतात, ते सुद्धा तो पाळत नाही आणि समोर आपल्याला जे मिळतं त्यात तो समाधानी राहत नाही. म्हणजे जेवण असेल किंवा काही त्याला मिळालं तर ते चांगलं आहे असं तो कधीच म्हणणार नाही, त्यावर तो नेहमीच असंतुष्ट राहील. असा व्यक्ती म्हणजे तो मूर्ख, असं रामदास स्वामी म्हणतात. आम्हा डॉक्टर लोकांना हा अनुभव नेहमीच येत असतो. एखादा ऍसिडिटीचा पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा आम्ही त्याला औषधं लिहून देतो आणि सांगतो की तुला तिखट चालणार नाही, तुला मसाला चालणार नाही, वेळी अवेळी जेवण चालणार नाही, जागरण चालणार नाही. पण पेशंट लोक यातलं काहीच करत नाही. 3 ते 4 दिवसाची औषधं दिलेली असते, एखाद्याच दिवसाची औषधी घेतात आणि पथ्यपाणी तर मुळीच करणार नाही आणि पुन्हा डॉक्टर तुमच्या औषधाने आराम पडलाच नाही असं म्हणायला तयार. ब्लड प्रेशर असेल तेव्हा त्यांना सांगितलं जातं मीठ कमी करा, व्यायाम करा, तुमचं एक्सरसाइज वाढवा, दुपारी झोपू नका, वजन कमी करा, गोळ्या नियमित घ्या. तर इथे तर गोळ्यांच्या बाबतीत विचारायलाच नको. एक गोळी अल्टरनेट तरी घेतील, किंवा मग मला बरं वाटलं मी गोळीच घेतली नाही, किंवा तुम्ही मला 10च गोळ्या लिहून दिल्या होत्या म्हणून मी त्या 10च गोळ्या घेतल्या, पुन्हा गोळ्या आणल्याच नाही. आणि डॉक्टर 10 गोळ्या याच्यासाठी लिहून देतात की 10 गोळ्या घ्या, परत मला फॉलोअपला या, मी परत बीपी चेक करेन आणि तुम्हाला पुढच्या गोळ्या कमी जास्त रोज काय लागेल त्यानुसार देईन. पण पेशंट पुन्हा लवकर येत नाही, येतात ते 1-2 महिन्यानंतरच, तोपर्यंत परत बीपी वाढलेलं असतं. मग याला काय म्हणायचं? हे फक्त 2 आजाराचं आपण उदाहरण पाहिलं. म्हणजे रामदास स्वामींच्या भाषेमध्ये रामदास स्वामींनी यांना काय म्हटलेलं आहे? मूर्ख म्हटलेलं आहे. तर रामदास स्वामी काही वैद्य नव्हते, डॉक्टर नव्हते, काही डॉक्टर इलाज करत नव्हते, तरी पण त्यांना हे समजलं की असेही व्यक्ती असतात की जे आरोग्याची हेळसांड करतात, नियमित ट्रीटमेंट घेत नाही, की पथ्यपाणी करत नाही. तर तसं न करता डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना जरूर पाळल्या पाहिजेत. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.